नवीन वर्षासाठी फार दिवस उरलेले नाहीत, त्यामुळे सर्वत्र लोक नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहेत। संकल्पांचा विचार करण्यापासून ते नववर्षाच्या पार्टीचं नियोजन करण्यापर्यंत लोकांमध्ये नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। नवीन वर्षाचं स्वागत करण्याचे वेगवेगळे मार्ग वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, ज्याची वर्षानुवर्ष परंपरा चालत आली आहे। आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात की जगभरात नवीन वर्ष साजरं कसं केलं जातं याविषयी। 1. जपान कोरिया। आशियाई देशांबद्दल बोलायचं झालं तर जपान आणि कोरियामध्ये नवीन वर्षाची विशेष चमक दिसून येते। या दोन्ही देशांमध्ये घंटा वाजवून नववर्षाचं स्वागत केलं जातं, तेही एक दोनदा नाही तर तब्बल 108 वेळा। होय, इथे नवीन वर्षाच्या दिवशी 108 वेळा घंटा वाजवणं खूप शुभ समजलं जातं। म्हणूनच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र लोक घंटा वाजवताना दिसतात। 2. नेदरलँड्स। नेदरलँड्समध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची पद्धत थोडीशी अनोखी आहे। या निमित्ताने एम्स्टरडॅम शहरात एक विशेष चकाकी पाहायला मिळते। या दिवशी नवीन वर्षाचा शुभारंभ करण्यासाठी लोक पहाटे समुद्राच्या पाण्यामध्ये डुबकी मारतात। त्यासाठी ते श्वेनिंजन बीचवर एकत्र जमतात। असं मानलं जातं की समुद्रात डुबकी घेतल्याने नवीन वर्ष चांगलं जातं। 3. अमेरिका। अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरवर नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरं केलं जातं। नवीन वर्षाच्या काउंटडाऊन मध्ये भाग घेण्यासाठी जगभरातून लोक इथे एकत्र येतात। या निमित्ताने टाइम्स स्क्वेअर जवळ लोक जमतात आणि सर्वांच्या नजरा झेंड्याच्या खांबावर खिळलेल्या असतात। इथून एक चेंडू खाली पडतो, जो काउंटडाऊनचं प्रतीक समजला जातो। म्हणूनच अमेरिकन शहरातील लोक उंचावरून वस्तू खाली फेकतात, जसं की कलिंगड, आणि नववर्ष साजरं करतात। 4. स्पेन। स्पेनमधील नवीन वर्ष माद्रिद शहरात किंवा कॅनरी बेटांवर साजरं केलं जातं। स्पेनच्या नवीन वर्षाच्या परंपरेनुसार इथे 12 द्राक्ष खाल्ली जातात। रात्री 12 वाजता लोक 12 महिन्यांच्या नावाने 12 द्राक्ष खातात। यावेळी 12 घंटा देखील वाजवल्या जातात आणि प्रत्येक घंटेसोबत एक द्राक्ष खाल्ले जाते। असं केल्याने सुख समृद्धी येते अशी धारणा आहे, म्हणूनच त्यांना नशिबाचे द्राक्ष असंही म्हटलं जातं। या प्रथेचं पालन करून लोक नाचत गात नवीन वर्षाचं स्वागत करतात। 5. कंबोडिया। कंबोडियामध्ये लोक नवीन वर्षाच्या दिवशी मंदिरांमध्ये अगरबत्ती आणि धूप जाळतात। यावेळी लोक भगवान बुद्धांकडे प्रार्थना करतात। वर्षाच्या दुसऱ्या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजा करतात। या दिवशी गरिबांना दानही केलं जातं। तिसऱ्या दिवशी लोक आपल्या वडिलांचे आणि भगवान गौतम बुद्धांचे पाय धुतात। नकारात्मकता दूर करण्यासाठी हे सर्व केलं जातं असा तिथला एक समज आहे। तुम्हाला या नवीन वर्ष साजरे करण्याच्या चित्रविचित्र आणि अनोख्या पद्धती कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।